नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वी पॅट परीक्षा 2026च्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. ही जी प्रश्नपत्रिका मी तुमच्यासोबत शेअर करतो आज, ही प्रश्नपत्रिका SCRTच्या वेबसाईटवरती आहे. बोर्डाची जी SCRTची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरून ही प्रश्नपत्रिका मी डाउनलोड केलेली आहे. त्याच्यामुळे खूप महत्त्वाची आहे. याच पद्धतीची प्रश्नपत्रिका आपल्याला 2026ला येईल. तसं बघायला गेलं तर ही प्रश्नपत्रिका जरा जुनी आहे, परंतु इम्पॉर्टंट आहे. जुनी जरी असली तरी ही खूप महत्त्वाची आहे. 2018ची काहीतरी आहे, पण पॅटर्न साधारणतः असाच असतो, बदलणार नाही. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, या गोष्टी लक्षात घ्या. आपलं नाव सुरुवातीला तुम्हाला लिहायचं आहे, विद्यार्थ्याचं नाव. त्याच्यानंतर शाळेचं नाव तुमच्या जे काही आहे ते लिहायचंय. तुमचा शाळेतला हजेरी क्रमांक लिहायचा आहे. केंद्र लिहायचं आहे. शाळेतल्या शिक्षकांना विचारा केंद्र काय आहे ते. त्याच्यानंतर तालुका लिहायचा आहे, जिल्हा लिहायचा आणि दिनांक लिहायचा. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, पहिला जो प्रश्न आहे तुम्हाला इथं दिलाय, शब्द ऐकून लिही. तुम्हाला हे शब्द ऐकायचे आहेत आणि हे शब्द ऐकून तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. शब्द काय करायचे आहेत? ऐकायचे आहेत आणि शब्द ऐकून आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आता शाळेमधील शिक्षक तुम्हाला काही शब्द सांगतील, तसे शब्द नीट ऐकायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. किंवा इथे आणखी वेगळ्या पद्धतीचे काही प्रश्न येऊ शकतात, की बाबा काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरं लिहा. काही ऑडिओ क्लिप तुम्हाला ऐकवल्या जातील आणि सांगितलं जाईल त्या ऑडिओ क्लिपवरून काही प्रश्न विचारले जातील. ऑडिओ क्लिप ऐका म्हटलं जाईल आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न लिहा. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा, हा उतारा दिलाय. खालील उतारा मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथं काय दिलंय? सुनीताचे वडील डॉक्टर दीपक पंड्या हे जन्माने भारतीय आणि आई बोनी स्लोवियन या दोन्ही संस्कृतींना सुनीताने आपलेसे केले होते. अमेरिकेतील वास्तव्यात आई बोनीनेही हे मिश्र संस्कृतीचे जीवन सुरुवातीपासून आपले केले होते. अनेक भारतीय पदार्थ करण्यास बोनी आवडीने शिकल्या होत्या. भारत सोडल्यानंतरही डॉक्टर साहेबांनी भारतीय संस्कृतीची नाळ तोडली नव्हती. अगदी छोट्या मोठ्या गोष्टींमधून आपल्या मुलांनाही हा वारसा देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. या दाम्पत्याला 3 मुले, जय, दीना व सुनीता या कन्या. आता उतारा हाच येईल का मला माहिती नाही. या प्रकारचा एखादा उतारा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो. बघा, सुनीताची आई आवडीने काय करायला शिकली. बघा, सुनीताची आई आवडीने काय करायला शिकली. बघा इथं, अनेक भारतीय पदार्थ आवडीने करायला शिकली. सुनीताची आई अनेक भारतीय पदार्थ आवडीने करायला शिकली, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा या ठिकाणी बघा, सुनीता कोणत्या 2 संस्कृतीत वाढली होती. सुनीता बघा, सुनीता भारतीय आणि स्लोवियन या 2 संस्कृतीमध्ये ती वाढली होती. इथं दिलेलं आहे. ओके, कारण वडील भारतीय, आई स्लोवियन होती. सुनीताचे वडील मुलांसाठी काय काय करीत, तर इथे बघा, बघा सुनीताचे वडील जे आहेत बघा, रामायण महाभारतातल्या कथा सांगत. बघा, लहानपणी इचेक दाना बिचेक दाना हे गाणे डॉक्टरांनी सुनीताला शिकवले. रामायण महाभारतातल्या कथाही ते मुलांना ऐकवत. वडिलांनी आपली मातृभूमी सोडून इतक्या लांब प्रयाण केले, ही गोष्ट त्यावेळी खूप कठीण होती, याचे सुनीताला अप्रूप वाटते. म्हणजे तुम्ही या गोष्टी लिहू शकता, की इचेक दाना विचेक दाना हे गाणं शिकवलं. त्याचबरोबर रामायण आणि महाभारतातल्या कथा सुद्धा त्यांनी सुनीताला सांगितल्या होत्या. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, ही कविता वाचायचे आणि या कवितेवरचे काही प्रश्न दिलेले, त्यांची उत्तरं लिहायची. अनंत एवढे द्यावे, फुलांचे रंग न जावे, उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल, कुण्याही मायेपदराशी खेळते राहू दे मुलं. फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा, चालत्या पावलांनी असू दे मोकळ्या वाटा. ठीक आहे. फुलांचा भार कोणाला होऊ नये, की बाबा अनंत, बघा इथं दिलंय, फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा, फुलांचा भार देठांना होऊ नये असं लिहायचंय. कवीने कोणासाठी काय मागितलेले आहे. बघा, या ठिकाणी उडाया पाखरांसाठी आभाळ मागितलेले आहे. इथे बघा, तुम्ही वाचा आणि व्यवस्थित वाचून या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आई व मूल यांच्या दृढ नात्याविषयी कोणती ओळ आलेली आहे. आई आणि मूल यांच्याविषयी बघा, इथे कुण्याही मायेपदराशी खेळते राहू दे मुलं ही ओळ आलेली आहे. किंवा घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल, कुण्याही मायेपदराशी खेळते राहू दे मुलं, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरं लिहा. हा उतारा तुम्हाला मनामध्ये वाचायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. याच्यामध्ये दिले, गेल्या 50 वर्षात विज्ञान, तंत्रज्ञान व विकास या 2 गोष्टींमुळे समाज व्यवस्थेत क्रांतिकारक बदल झालेला आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातील ज्ञानाची क्षितिजे मानवासाठी मोकळी झाली. मानवाची उत्क्रांती, ग्रहताऱ्यांविषयीचे ज्ञान, उपग्रहांवरील संदेशाची देवाणघेवाण, अणुऊर्जा संशोधन इत्यादींमध्ये आश्चर्यकारक बदल झाले आहेत. या घडामोडींचा संगणक हा एक अविभाज्य घटक आहे. संगणकाची गती, काम करण्याची अचूकता, माहिती साठवून ठेवण्याची क्षमता या अनेक गुणांमुळे संगणक ही एक प्रयोगशाळाच बनलेली आहे. म्हणजे संगणक ही एक प्रयोगशाळा बनलेली आहे. तर आपल्याला प्रश्न पडेल, की असा हा बहुगुणी संगणक म्हणजे आहे तरी काय. बघा, आजच्या युगात संगणक हा माणसाचा विश्वासू साथी का बनलाय. बघा,
या ठिकाणी लक्षात घ्या की बघा, हे यंत्र माणसाने दिलेल्या सूचना अचूकपणे व न थकता पाळत राहते. त्यामुळे संगणक हा आजच्या युगात माणसाचा विश्वासू साथी बनला, कारण दिलेल्या सूचना न थकता तो पाळत राहतो म्हणून. संगणकाच्या कोणत्या वैशिष्ट्याचा उल्लेख उतार्यामध्ये आहे? संगणकाची जर वैशिष्ट्य बघितली तर बघा, संगणकाची गती, काम करण्याची अचूकता, माहिती साठवून ठेवण्याची क्षमता, हे गुण तुम्ही इथं लिहू शकताय. ओके, 2 गुण लिहा कुठले. याच्यानंतर मागील 50 वर्षात समाज व्यवस्थेत झालेले बदल. मागील 50 वर्षामध्ये बघा, तंत्रज्ञान व विकास या 2 गोष्टीमुळे समाज व्यवस्थेत क्रांतिकारक बदल झाले. अनेक क्षेत्रात ज्ञानाची क्षितिजे माणसासाठी मोकळी झाली. मानवाची उत्क्रांती, मग याच्यामध्ये तुम्ही लिहू शकताय मानवाची उत्क्रांती, ग्रह ताऱ्यांविषयीचे ज्ञान, उपग्रहांवरील संदेशांची देवाणघेवाण, अणुऊर्जा संशोधन यामध्ये बदल झाले. तर या 4 गोष्टी तुम्ही लिहू शकताय. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हा उतार आहे. पुढे बघा, पुढे हा एक लेख दिलेला आहे आणि हा लेख नीट वाचायचा आहे आणि लेख वाचून यावर आधारित प्रश्नांची उत्तरं जसं की समाज म्हणून आपण परस्परांना मदत करायची, समाजातील प्रश्न सोडवायचे, अशी कितीतरी कामे करू शकतो. साधी गोष्ट घ्या, घन कचरा व्यवस्थापन हा सर्व गावांमधून महानगरांपर्यंतचा प्रमुख प्रश्न आहे. कचरा टाकायला जागा उरल्यात नाहीत. शिवाय अशा कचऱ्यामुळे प्रदूषण, रोगराई यांना निमंत्रण मिळते. घन कचऱ्यातील 50% सुका कचरा असतो. सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा केला तरी 50% प्रश्न कमी होतो. सुका कचरा, ओला कचरा जर वेगळा केला तरी 50% प्रश्न कमी होईल. म्हणजे कचरा उचलण्यासाठी लागणारी मनुष्यशक्ती, वाहतुकीसाठी येणारा खर्च, त्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च, याच्यात सरळ 50% बचत होते. ओल्या कचऱ्याचे घरच्या घरी किंवा परिसरात खत बनवायचे ठरवले तर तोही प्रश्न राहणार नाही. मुख्य म्हणजे सुका कचरा हा कितीतरी गरिबांचा, कष्टकऱ्यांचा पोटाचा आधार आहे. ओके, ओला सुका कचरा एकत्र टाकल्यावर त्या कचरा पेटीतून सुके कागद, प्लास्टिक, बाटल्या शोधणारी माणसं आपण पाहतो. त्यातून सुका कचरा वेगळा करता येत नाही, पण त्याचबरोबर त्यांना त्या दुर्गंधीत हात घालावा लागतो. आरोग्याची तर ऐशी की तैशी होते, पण सुका कचरा वेगळा ठेवला आणि तो कचरा गोळा करणाऱ्या कष्टकऱ्यांना दिला तर त्याचे केवढे कष्ट कमी होईल. ओके, ठीक आहे, आता हा उतारा पूर्ण वाचा तुम्ही. कचऱ्यामुळे कशाला निमंत्रण येते बाबा? कचऱ्यामुळे आपण इथे लिहू शकतो की कशाला निमंत्रण येतं बाबा. इथे बघा प्रश्न, बघा कुठे बाबा, कचऱ्यामुळे कशाला निमंत्रण येते. कचऱ्यामुळे बाबा इथं दिसतंय का बाबा, त्याची वनगोळ, कचऱ्यामुळे कशाला समाज, साधी गोष्ट, शिवाय प्रदूषण, रोगराई. बघा, कचऱ्यामुळे प्रदूषण, रोगराई यांना निमंत्रण मिळते. प्रदूषण आणि रोगराई यांना निमंत्रण मिळते. एकदम सोपं आहे मित्रांनो, उतार्यामधून वाचायचे आणि इथे लिहायचे. आरोग्याची ऐशी की तैशी होणे म्हणजे काय? बघा, आरोग्याची ऐशी की तैशी होणे म्हणजे आरोग्य खूप, बघा, आरोग्याची ऐशी की तैशी होणे म्हणजे काय आणि ती कशामुळे होते? बघा, इथे तुम्हाला दिलेले आरोग्याची ऐशी की तैशी होणे म्हणजे आरोग्य अतिशय खराब होणं. आरोग्य खराब होणं आणि ते कशामुळे होतं? ज्यावेळेस आपण सगळा कचरा, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, सुका कचरा आणि ओला कचरा आपण एकत्र करतो, त्याच्यामध्ये दुर्गंधी वाढते, त्याच्यामुळे रोगराई वाढते आणि त्याच्यातून आरोग्याची ऐशी की तैशी होते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कचरा व्यवस्थापनात तुला कशा प्रकारे सहभागी होता येईल? बरोबर, कचरा व्यवस्थापनामध्ये मला सहभागी कशा प्रकारे होता येईल? तर मी घरच्या घरी स्वतः माझ्या घरामध्ये सुका कचरा, ओला कचरा हा मी वेगळा ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि लोकांना सुद्धा मी या संदर्भात थोडीशी जनजागृती लोकांची करायचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येऊ शकतं. पुढचा बघा, पुढील प्रसंग व त्या प्रसंगासाठी योग्य वाक्प्रचार लिहा. जसं की पावसाळ्याचे दिवस होते. आज आईने घरात बटाटे वड्याचा बेत केला होता. मी घरात आलो. घरभर खमंग बटाटेवड्याचा वास येत होता आणि माझ्या तोंडचे पाणी पडले, तोंडाला पाणी सुटले, माझ्या तोंडाला पाणी सुटले असं आपण म्हणू शकतो. पुढील वाक्य वाच. अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द समूह वापरून पुन्हा लिहा. आमच्या शाळेसमोर आंब्याची झाडे आहेत. मग इथं तुम्ही लिहू शकता आमच्या शाळेसमोर आंब्याची खूप झाडे आहेत किंवा आमच्या शाळेसमोर आमराई आहे असं आपण म्हणू शकतो. आमच्या शाळेसमोर आमराई आहे असं उत्तम होईल उलट. पुढील शब्दाला षष्टी विभक्तीचा प्रत्यय लावा. म्हणजे पुस्तकाचे, शाळेचे, शाळेत वगैरे तुम्ही लिहू शकता. बघा, यमक जुळवून ओळ पूर्ण करा. हिरवळ आणि पाणी, तेथे स्फूर्ती, मजला गाणी, बिरबिर सुटला वारा, या वाऱ्याला कोणीतरी आवरा. संपला विषय. तुम्हाला एखादा वाक्य जसं सुचल तसं तुम्ही लिहून टाका. पुढे बघा, खालील ओळीत उपमेय व उपमान शोधा. जसं सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, उपमेय अक्षर आणि उपमान मोती. निलूचे डोळे
उपमेय नीलूचे डोळे, उपमान हरणाचे डोळे, हरणासारखे आहेत म्हणजे हरणाच्या डोळ्यासारखे आहेत. आईने आणून दिलेली भाजी भाकरी दिनूने खाल्ली, याच्यातला सामासिक शब्द भाजी भाकरी आणि यासारखा दुसरा तुम्ही लिहू शकता मीठ भाकर असा लिहू शकता. संधी करा जसे तप आणि बल, तपोबल, मन आणि वृत्ती, मन आणि वृत्ती, मनोवृत्ती असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकतं. पुढचा बघा, तुझ्या शाळेत साजरा करण्यात आलेला महिला दिन जो आहे त्याचा अहवाल लिहायचा आहे. महिला दिनाचा अहवाल लिहायचा आहे म्हणजे महिला दिन साजरा झाला 8 मार्चला महिला दिन असतो, ती तारीख व्यवस्थित लिहायची आहे. म्हणजे पहिलीच गोष्ट या अहवाल लिहिताना तारीख, दिनांक असेल, अहवाल लिहिताना दिनांक व्यवस्थित लिहायचा आहे. तो दिनांक लिहिल्यानंतर कुठे झाला तो कार्यक्रम आणि त्याचबरोबर कसा झाला, कार्यक्रमाला कोण प्रमुख पाहुणे होते, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकताय की बाबा 8 मार्च 2026 रोजी आमच्या शाळेमध्ये महिला दिन हा मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिका आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आई विद्यार्थ्यांची जे काही आई आहे त्यांना कार्यक्रमामध्ये बोलवण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून शहरातील शहरातील महिला नगराध्यक्षा उपस्थित होत्या असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. किंवा महिला पोलीस कॉन्स्टेबल किंवा महिला पोलीस अधिकारी कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या. त्यांनी सर्व स्त्रियांना मार्गदर्शन केलं की स्त्रियांनी भविष्यामध्ये कसं पुढे गेलं पाहिजे, घरामधली कामं करता करता आपण स्वतःच्या आयुष्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, स्वतःचं करिअर कसं घडवलं पाहिजे, या मुद्द्यावर त्यांनी मार्गदर्शन केलं. अशा पद्धतीने तुम्ही तो कार्यक्रम जो आहे तो लिहू शकताय, त्या कार्यक्रमाचा अहवाल. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका XYZ यांनी आभार मानलं सगळ्यांचं. गावामध्ये तंबाखू मुक्त अभियान राबवण्यात येत आहे, याबाबत तुमचे मत लिहा. तर तंबाखू मुक्त अभियान गावामध्ये राबवण्यात येत आहे, ही गोष्ट खरंच चांगली आहे. कारण गावामधल्या बऱ्याच माणसांना, बऱ्याच व्यक्तींना, स्त्रियांना सुद्धा आणि पुरुषांना सुद्धा तंबाखूचं खूप मोठं व्यसन असतं. या तंबाखूमध्ये निकोटीन नावाचं एक द्रव्य असतं, निकोटीन असतं आणि त्या निकोटीनमुळे कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तंबाखू जो आहे कॅन्सर आणि इतरही आजार होऊ शकतात. त्यामुळे तंबाखूच्या व्यसनापासून सुटका मिळाली पाहिजे गावातल्या सर्व लोकांना, जेणेकरून सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहील आणि गाव सुद्धा चांगल्या प्रकारे सुधारेल. अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. तुमचं मत या ठिकाणी तुम्हाला विचारलंय, ते मत तुम्हाला इथे लिहायचं. सार्वजनिक पुरवठा होत असलेल्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी स्थानिक शासन संस्थेकडे अर्ज लिहायचा आहे. मग इथं तुम्ही लिहायचा बाबा प्रति माननीय व्यवस्थापक किंवा बाबा तुम्ही जर शासन संस्थेकडे, तुम्ही जर नगर परिषदेमध्ये असाल तर ते नगराध्यक्ष असेल किंवा तिथले CO असेल त्यांना तुम्हाला इथं पत्र लिहायचं. जे अधिकारी आहेत संबंधित त्यांना तुम्हाला पत्र लिहायचंय. मग बाबा पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी मग तुम्ही लिहू शकताय की महोदय, गेल्या काही दिवसांपासून मला असं जाणवतंय की आमच्या घरामध्ये किंवा आमच्या आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये नळाला जे पाणी येते त्याची शुद्धता, ते अशुद्ध पाणी आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही मातीचे कण दिसून येत आहेत आणि पाण्याची चव सुद्धा थोडीशी बदललेली दिसते, थोडासा रंग बदललेला दिसतो. त्यामुळे ह्या पाण्याचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आणि आमच्या परिसरामधल्या लोकांना बऱ्याच लोकांना अतिसार, जुलाब, उलट्या या प्रकारचे आजार गेल्या आणि काही दिवसांपासून, आठवड्याभरापासून व्हायला लागलेले आहे. ती एक साथ निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं या पाण्याचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे लवकरात लवकर आपण परीक्षण करावं, जेणेकरून लोकांचं आरोग्य चांगलं राहील. अशा पद्धतीने तुम्हाला हे पत्र लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने आज आपण ही प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला येऊ शकते मित्रांनो. तर ही प्रश्नपत्रिका जी आहे ती बोर्डाच्या वेबसाईटवरती आहे. SCRTच्या सर्व वर्गांच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. तुम्ही कुठल्याही वर्गामध्ये असाल तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. एक सराव तुमचा होऊ शकतो या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.